आता मी रिटायर झाले. आम्हाला 12 वर्षाची कंटाळल्याची पदवी मिळालेली. आम्ही पुढचा पाठपुरा केला असलं त्यामुळे आम्हाला प्रतिसाद मिळाले नाही. शेवटी मला एक बार ऑडिट रिपोर्ट हे जरा बांधकामच्या लोकांची एकदा चर्चा करून पदोन्नतीचा विषय आहे. मिस्त्री ग्रेड 1 व 2 पदोन्नतीला कनिष्ठ अभियंता पैसे घेऊन सगळे मॅनेज होऊ राहिले. हा विषय आम्हाला त्यांनी फक्त 2 डी पाठवलं, नोकर भरतीच्या पाठवल्या. हे हायकोर्टाचं ठेवलं, हे ठेवलं. 2च कामं केले तेवढे. ठीक आहे. हे आस्थापनाविषयक बाब आहे. त्याच्यात आम्हाला थोडा वेळ लागेल, हे बघावं लागेल. कारण जुना जरा 2 मिनिटं मी बोल, तुमचा विषय समजला मला. तर हे सर्व जुना जे काही तुमचं सेवा कालावधी वगैरे तुम्हाला हे जे काही पदोन्नती तुम्ही मागत आहात तर तो सगळा कालावधी सगळं बघावं लागेल. तुम्ही सेवानिवृत्त कधी झाला? 2005. हे पद्धतीच्या याच्यावरती मात करा. तुम्ही तुमच्या पद्धतीनं सगळं मागून घ्यावं लागेल. त्या लोकांना सगळ्यांना लाभ मिळाला. ते कोर्टात गेले ते जालना आणि अहमदनगर तिथं आम्ही तिला जोडली का? जोडली. आम्ही बघून घेतो. काय 1.5 महिन्याच्या 2 महिन्यात आपण काय असेल नियमाप्रमाणे करायचं आम्ही करायचं. ठीक आहे. शेवटची बाबी ऐकून घेतलं. आता नंबर श्री अनिल पिराजी यादव. अनिल जाधव प्रतीक आहे, तुम्ही बोला. हां बोला. हॅलो, नमस्कार सर. आमचा असा विषय होता, सेवानिवृत्त स्थापत्याचे सहाय्यक आणि आश्वस्त योजना लाभ मिळावा, दुसरा लाभ मिळावा. बोर्डर निकाल जवळजवळ नोव्हेंबर 24 लागलेला आहे. आणि एक गोष्ट फक्त प्रदेश साहेबांना विनंती करतो की आता आमची सेवा जवळजवळ 14 ते 15 वर्ष आम्हाला रिटायरमेंट झालेलं आहे. याच्यात मराठी हिंदी परीक्षा सूट व पोलीस रिलेक्शन या बाबी फार महत्त्व आहे. त्या पोलीस स्टेशनला 15 ते 20 दिवस लागतात. आणि त्याच्यात जे वयात आता कर्मचारी झालेले आहेत त्याच्या विधवा पत्नींना म्हणजे शक्य नाही, तर तुला याच्यावर स्किल करावी ही विनंती आहे. जे सेवानिवृत्त झालेले आहेत आणि जे मयत झालेत ना, तर त्यांना कार्याच्या पाठलागीमधून बघायला निवेदन आहे. दिलीप वारे अध्यक्ष जिल्हा पेन्शन असोसिएशन. मॅडम पंडित भिलातीर्थ पंडित भिलातीर्थ मयत काउन्सिल
परंतु एक प्रकरण आहे ग्रामपंचायतीवाकडे जवळजवळ 3-4 वर्ष ते चालू आहे. 1-2 सुनावण्या पण झालेल्या आहेत. जरा कॉम्प्लिकेटेड केस मॅडमला माहिती आहे. आपण 2-3 घेतलेले आहेत, परंतु त्या नोंदी कशाच्या आधारे घ्यायच्या सेवा पुस्तकामध्ये निफाड, सिन्नर आणि चांदवडचा विषय आहे. त्यामुळे त्या नोंदी कशाच्या आधारे घ्यायचं त्याचं काही आपल्याला काय सोल्युशन आहे सांगा. सेवा पुस्तकात नोंदी नसल्यामुळे सेवा आता ही जी बाबा आहे पंडित विकास घ्यायची ना, तर आम्ही दोघांनी पण खूप पॉझिटिव्ह पाहून यांचं संपूर्ण पुस्तक मॅम हे कृषी विभागात असताना हे अपूर्ण होतं. मग त्यामध्ये चांदवड सिन्नरमध्ये ते पूर्ण करून घेतलं. यानंतर आम्ही काही नोंदी दिसत नाही. तर मग या अनुषंगाने जे काही नोंदी पुढे घेऊन किमान काय काम देते त्यावर गेले का फाईलला आपण सबमिट करू. जेडी मार्फत आपण मॅमची परवानगी घेऊ. आणि कारण यांचा आता खूप दिवस झाले. तालुक्याकडनं काही आलेलं नाही त्यामुळे फाईलचं प्राथमिक शिक्षण प्रकरण बराच दिवसांपूर्वी निफाडची केस प्राथमिक शिक्षण माईक मध्ये बोला मी सर्वांना ऐकले. निवेदन बनवता चिसा सेवामुक्त प्राथमिक शिक्षक मयत आहे 2019 मध्ये त्याला कुटुंबाविरुद्ध नोंद करायचे आणि पंचायती वगैरे केस बनवली. त्याच्यामध्ये लिहावं लागेल ना. आज होते दुसऱ्या विषयावर बोलू नका, नाहीतर आम्ही लिहू शकत नाही. त्याचे काही रेकॉर्ड पण राहणार नाही. अर्ज क्रमांक ते 11 आम्हाला द्या. नाही अर्ज द्या. आपण जनरल नका बोलू. नाही, तसं स्पेसिफिक अर्ज द्या. नाही बघा, ही प्रोसिजर जी आहे ना, तुम्ही बघा लिहाय त्या बरेच लोक वाट बघत आहे आपल्या मागे. एक अर्ज द्या. तुम्ही जनरल बोलू नका. अर्ज द्या. एक अर्ज द्या. त्याच्यावर कारवाई होईल. तुम्ही फॉलो नाही करत तर काय उपयोग आहे. एक प्रोसिजर आहे, इथे लोक वाट बघत आहे. आपल्याला एकदा प्राधान्य दिलंय, त्याच्यामध्ये पण तुम्ही अडचण नाही भरणार. जनरल नाही तर वैयक्तिक बाब असेल ते सांगावी. सामूहिक किंवा कोणाचं असं उत्तर घेण्यासारखं बोलू नका प्लीज. अर्ज क्रमांक 11 अनिल जाधव. ठीक आहे बोला. हा, हो, ठीक आहे. आम्ही 2023 ग्रामपंचायतमध्ये अर्ज केलं होतं भूमिगत गटात रस्त्यासाठी. माझी मालकीची जागा आहे. त्या मालकीच्या जागेतून मी रस्ता आणि भूमिगत गटासाठी मागणी केलेली आहे. तर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक संगणमताने तिथले कर्मचारी माझ्यावर कुठल्या भाषेत बोलण्याचं ते कारवाई ते जाऊ द्या. पण माझ्या अर्ज कुठेही त्याच्यावर कारवाई होत नाही. आपल्याला सुद्धा अर्ज केलेला आहे. आपल्या अर्जाला सुद्धा तिथं जुमानती नाही का. मला म्हणतात 36,000 फाडून टाकेल अशी तुमच्या कर्मचाऱ्यांची भाषा आहे. मग आम्ही दाद मागायची कोणाकडे. आव्हान आलेले तुमची किंमत नाही तिथं. तर आमचं काय विषय सांगा. तुम्ही विषय सांगा. काय विषय तेवढं सांगा. विषय असं तळमळायचं मान्य आहे. विषय सांगा. सामान ठेवलं ना विषय सांगा. विषय सांगा. विषय तुमच्या गावात दिला तुमच्याकडे सांगा ना. रस्ता आणि मला गटर हवी. तर मी त्याच्यासाठी तळमळ करतोय. उपोषण करायचं आहे तुमच्या भेटवर. स्वतःची निधी वापरणार. वापरायची खाजगी गट आहे ना. खाजगी गट आहे ना तुमचा. मी म्हणून सुद्धा देता का नाही तुम्हाला. जिथे तुम्हाला एक मिनिट. हे आजची जी सभा आहे त्याच्यामध्ये एक प्रोसिजर आहे. ते जर तुम्हाला फॉलो करायची नसेल तर भांडणासाठी आम्ही ते बसलेलो नाही. हो मॅडम, जर खालच्या अधिकारी एक जे आहे तुला लक्ष द्या. तुमचा विषय जो आहे काय ग्रामसेवकाला पाठवू. ग्रामसेवेचे निर्णय पाठवू. टोटली रॉंग आहे. एवढे लोक कसं रॉंग सांगा. मला सांगायचं रॉंग सांगा.
आणायचं. एक मिनिट आहे, तुम्हाला आपला विषय जो आहे मांडण्याची एक पद्धत असते. इथे अहो, तळमळ आमची ते शांत बसा, तळमळ खाली बसा, आधी खाली बसा. तळमळ काय खाली शांत शब्दात पण सांगते, आम्ही पण संवेदनशील अधिकारी, शांत बसा. अधिकाऱ्याच्या पाया सुद्धा 2 मिनिटं बरं, खूप बोलला आता तुम्ही. विषय इथं काय आपण ग्रामपंचायतच्या बाजारात नाही बसलो, इथं पुन्हा समोर बसलो. आपला विषय शिस्तीत व्यवस्थित मांडला पाहिजे, ही आपली पद्धत आहे. आपण काहीतरी ड्रामा करायचं नाही इथे. विषय समजून घ्या. 2 मिनिटं ऐकून घ्या. इथे काहीतरी बाकी लोक बसले, इथे काहीतरी पद्धत आहे, वळण आहे, शिस्त आहे. तुमचा विषय व्यवस्थित समजून सांगण्यासाठी एवढा मोठा काहीतरी करण्याची गरज नाही. व्यवस्थित सांगा, साहेब माझा हा गट आहे, मला हे काम आहे, ते लोक करत नाही हे आम्हाला कळतं म्हणून तर तुम्ही इथे आला ना. ठीक आहे, आता तुम्ही थोडक्यात तुमचा काय विषय थोडक्यात सांगा, आम्हाला काही समजलेलं नाही. तुम्हाला काय पाहिजे आणि कुठे पाहिजे एवढं फक्त आणि साध्या भाषेत सांगा. फार आवाज ओळख करण्याची काही गरज नाही, काय सगळं समजतं आम्हाला. ठीक आहे. मला रस्ता आणि गटर आले. नाही, एक मिनिट, तुमचा जो काही क्षेत्र आहे ते तुमच्या खाजगी क्षेत्राच्या तिथे तुम्हाला गटर आणि रस्ता पाहिजे असं तुमचं मान्य आहे. गावठाणात तिथे गटार आणि रस्ता झालेला नाही. तुम्ही तुमचं घर जे गावठाणात आहे, ठीक आहे, गावठाणात जर असेल त्यांचं गल्ली वगैरे नाव आहे का? गल्ली वगैरे नाव आहे का? माझी बहिणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेजारीच आहे. नाही, तुमचं जे घर आहे किती किती गल्ली नंबर वगैरे काय आहे का? बरं, ठीक आहे. पण याचा अर्ज आहे, तुम्ही अर्ज घ्या. तुमचा अर्ज दिलाय की दिलाय? त्याच्यावर आहे ना आवाज सुद्धा. एक मिनिट, सर काय नाव तुमचं? हे बघा, तुम्ही हे वर्षा ग्रामपंचायतीशी बोलून घ्या. यांच्या तिथे गटार आणि रस्ता होण्यामध्ये काय अडचण काय आहे ते जाणून घ्या, काय प्रॉब्लेम आहे, आणि मग त्यानंतर आपण बघू काय करायचं. ग्रामपंचायतीमध्ये काही कर्मचारी त्याच्यात जर एक कर्मचारी माझ्या घराच्या हजेर राहतात, त्याचा संघ मतदार हे बघा, त्यांनी काही गोंधळ घालू नये. जर तुमचं बसणारं काम असेल तर आम्ही करू, जर बसणार नसेल तर ते अडचण. जर बसणार असेल तर 100% होईल, फक्त आम्हाला ते बघू द्यायचं. काय बोलतो, तुमचं काम जर ते बसण्यासारखं असेल तर 100% होईल. थोडं आम्हाला बघावं लागेल, एवढंच ना. ते सकारात्मक दृष्टिकोनातून तुमचं काम कसं होईल आम्ही ते करतो. ठीक आहे, हो. अहवाल आम्ही तुम्हाला पाहतो आणि लक्षात आली. बोलण्याची पद्धत आणि सवय हे व्यवस्थित पाहिजे. हे पहिल्यांदा आम्ही इथे इनिशिएटिव्ह घेतलाय. जर तुम्ही अशी वागणूक ठेवणार तर तुम्हाला वाटत नाही कोणी करणार परत. एकतर आम्ही व्यासपीठ तयार करत आहोत, इनिशिएटिव्ह घेऊ. आणि जर अशी वागणूक असेल तुम्ही शांतपणे बोलू शकता ना. आम्ही सगळ्या छोटीच बसले, जेव्हा भेट देतो आणि मार्चच्या शेवटचा दिवस आहे, सगळ्यांना माहिती असेल किती बिल्स पेंडिंग आहे, किती काही प्रमा पेंडिंग आहे. तरीही जर अशी वागणूक असेल, एवढा भेट सेन्सिटिव्हिटी आणि जस्टिस हे दोघं साईडचे असतात, एक साईडचं नाही. बस झालं का? महाराज सुनील तुकाराम सोनवणे, जिल्हानगर नांदगाव आहे. ज्यांचं सुनावणी झाली असेल त्यांनी जायला हरकत नाही. ऑडिट रिपोर्टनुसार गिरणानगर ग्रामपंचायतमध्ये अपार झालेला आहे, अनियमितता झालेली आहे, भ्रष्टाचार झालेला आहे. त्यानुसार पंचायत समितीकडे तक्रार केलेली, सर्वे केलेली आहे. पण नांदगावची पंचायत समितीने 3 महिन्यात अनुपालन करणं आवश्यक आहे कायदे. त्यांनी केलेली या भ्रष्टाचाराचा वाचवलेले. माझी विनंती आहे की या भ्रष्टाचाराच्या अहवालानुसार ऑडिट रिपोर्टनुसार दोषींवर शासन परिपत्रक 2005 2008 त्यानुसार गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी. अर्ज क्रमांक 13 बंडू अशोक सकाळे. ज्यांच्या सुनावण्या झाल्या त्यांनी गेलं तर चालणार आहे बरं का. बाकीच्यांना थोडी जागा मिळेल आणि नमस्कार, मी बंडू समाज राहणार